आज मी सकाळी माझ्या काही महिलांचे अर्ज पंचायत समिती बारामतीमध्ये स्वीकारायला गेलो. त्याच्यामध्ये एक म्हणाली, दादा तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं 4 चाकी वाहन असल्यावर त्यांना मिळणार नाही. म्हणलं ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळणार. पण ते म्हणले की दादा माझा नवरा ड्रायव्हर आहे आणि तो रात्री गाडी घेऊन माझ्या घरी येतो आणि त्याच्यामुळे ती गाडी तर आमचीच समजतील आणि मग 4 चाकी वाहन आमची काय चूक आहे. मी तमाम माझ्या ड्रायव्हर लोकांना महाराष्ट्रातल्या सांगतो, त्यांच्या सगळ्या पत्नींना सांगतो, भगिनी वर्गाला सांगतो, मुलींना सांगतो, काळजी करू नका. ज्यांच्या स्वतःच्या नावावर गाडी आहे अशांना त्याच्यामध्ये धरलं जाणार नाही. जे ड्रायव्हिंग करतात त्यांना त्याच्यामध्ये धरलं जाणार आहे. 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सगळ्या माझ्या आया बहिणींना आणि मुलींना त्यामध्ये धरलं जाणार आहे. आपण अजिबात काळजी करू नका. एवढ्यावरच आपण थांबलेलो नाही. आपण 3 गॅस सिलेंडर वर्षाला त्याचेही पैसे माझ्या बहिणीच्या अकाउंटला, माझ्या मुलीच्या अकाउंटला, माझ्या मातेच्या अकाउंटला जाणार आहे. उत्पन्न मर्यादित असलं पाहिजे 2.5 लाखाच्या आत. मित्रांनो, मी महाराष्ट्राचा विचार केला तसाच मी बारामतीचा विचार केला. बारामतीमध्ये साधारण वर्षाला माझ्या आया बहिणींना आणि मुलींना 180 कोटी रुपये वर्षाला मिळणार आहेत. किती? 180 कोटी. आणि कमी जास्त तालुके आहेत, काही तालुके लहान आहेत, तिथं 150 कोटी मिळतील वर्षाला. काही ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कमी पैसे 125 कोटी मिळतील लोकसंख्येचा विचार करता. परंतु ह्या सगळ्या राज्याला मिळून 46,000 कोटी रुपये वर्षाला मिळणार. किती? 46,000 कोटी. काही काही राज्यांची बजेट एवढी नाहीये. आपण तेवढं माझी महिला सक्षम व्हावी, माझी महिला आत्मनिर्भर व्हावी, तिला एक विश्वास वाटावा की मला माझ्या घरच्या पुरुष मंडळींवर अवलंबून राहावं लागत नाही. मला काही का होईना वर्षाला 18,000 रुपये देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. मी सगळ्यांना हेही सांगतो, हे सातत्य आपल्याला टिकवायचं आहे. पण त्याकरता महाराष्ट्रातल्या जनतेला एक विचार करावा लागणार आहे की पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महायुतीला आपल्याला निवडून द्यायचं आहे, तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे, तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहेत. हौसे नवसे गवसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठं बदलणार नाही. ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि मी फक्त आमच्या महिलांना नाही दिलं, मी गरिबांना द्यायचा प्रयत्न केलाय, विकासाला पैसा देण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझ्या जोडीला होते. आम्ही कुणालाही तसं वंचित ठेवलेलं नाही. माझा शेतकरी सतत मला म्हणायचा, दादा आम्हाला 3चं लाईटचं बिल भरता येत नाही, 5चं लाईटचं बिल भरता येत नाही, फार अडचण होती, ओढाताण होती, 7.5चं बिल भरता येत नाही. आमच्या मनात होतं. सगळे मंत्री आमदार मला सांगायचे की एकदा निर्णय घ्या, शेवटी वेळ यावी लागते. आणि ती वेळ त्या अर्थसंकल्पामध्ये आली. आपण 44 लाख शेतकऱ्यांना 14,000 कोटी रुपये माफ करून टाकले. 14,000 कोटी रुपये वीज माफी. आता तुम्हाला आमच्या महावितरणचा अधिकारी वीज बिल भरा म्हणून सांगायला येणार नाही. तुम्हाला ते माफ केलेलं आहे. आता काळ्या आईची सेवा चांगली करा, चांगल्या प्रकारे पिकं काढा, धान्य काढा, फळं भाजीपाला जे काही तुम्हाला पिकवायचं ते पिकवा. कृषी मंत्री इथं आहे, ते 1 रुपयामध्ये पीक विमा तुम्हाला देत आहेत. करोडो रुपये तुमच्याकरता राज्य सरकार खर्च करताय. मित्रांनो, इथपर्यंतच नाही, माझ्या शेतकऱ्याच्या करता 0% व्याजाने पीक कर्ज हेही आपण चालू ठेवलेलं आहे. त्याचाही फायदा माझ्या भावांनी घ्यावा. आमचे विरोधक काय टीका करतात, अरे आया बहिणींच्याकडे लक्ष दिलं, महिलांच्याकडे लक्ष दिलं, पुरुषांच्याकडे दुर्लक्ष केलं. अरे असं कसं करेल, पुरुषांच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. आमची पण ती भाऊ आहेत,
आमची पण ती मुलं आहेत, आमचे पण ते वडील आहेत, त्याच्यावर त्यांच्याकडे मी दुर्लक्ष कदापि करणार नाही, तशा पद्धतीनं मी वागणार नाही.